महाराष्ट्र आवाज न्यूज. शिरपूर तालुक्यातील लौकी गावातून श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी निमझरीकडे पायदिंडीचं उत्साहात प्रस्थान झालं. पहाटेपासूनच गावात भक्तिमय वातावरण निर्माण झालं होतं. ज्ञानोबा तुकाराम, पुंडलिक वरदे हरी विठ्ठल आणि रामकृष्ण हरी या जयघोषांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. दिंडी प्रस्थानापूर्वी श्री विठ्ठल रुक्मिणीच्या प्रतिमेचं पूजन करून आरती करण्यात आली. त्यानंतर टाळ, मृदुंग, वीणा आणि भगव्या पताकांच्या साक्षीने वारकरी मोठ्या उत्साहात मार्गस्थ झाले. दिंडीतील प्रत्येकाच्या चेहऱ्यावर विठ्ठल दर्शनाची आस आणि भक्तिभाव स्पष्टपणे दिसून येत होता. या पायीवारीत महिला, पुरुष, युवक, युवती, लहान मुलं तसेच ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. पारंपरिक वेशभूषा, डोक्यावर तुळशी वृंदावन, हातात भगवे ध्वज आणि मुखी विठ्ठल नामाचा अखंड गजर अशा वातावरणामुळे लौकी गाव एका भक्तिमय सोहळ्याचं साक्षीदार ठरलं. मार्गभर वारकरी अभंग, भारुडे आणि हरिपाठ म्हणत विठ्ठल नामाचं जागर करत पुढे सरकत होते. दिंडीत शिस्त, एकोप्याची भावना आणि सेवाभावाचं दर्शन घडत होतं. अनेक भाविकांनी वारकऱ्यांसाठी पिण्याचे पाणी, अल्पोपहार आणि इतर आवश्यक सुविधांची व्यवस्था करून सेवाभाव जपला. यावेळी गावातील ग्रामस्थांनी दिंडीचे फुलांचा वर्षाव करून स्वागत केलं. वारकऱ्यांना शुभेच्छा देत त्यांच्या सुखरूप प्रवासासाठी आणि विठ्ठल रुक्मिणीच्या कृपाशीर्वादासाठी प्रार्थना करण्यात आली. भाविकांच्या या उत्साहामुळे संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला. आषाढी वारी हे केवळ धार्मिक परंपरा नसून समाजात समता, बंधुता, सेवा, शिस्त आणि एकतेचा संदेश देणारी संस्कृती आहे. लौकी गावातील ही पायदिंडी त्या परंपरेचं जतन करत नव्या पिढीपर्यंत वारकरी संप्रदायाची समृद्ध परंपरा पोहोचवत असल्याचं चित्र या निमित्ताने पाहायला मिळालं. विठ्ठल भक्तांच्या अखंड नामस्मरणाने आणि भक्तीच्या ओलाव्याने लौकी ते निमझरी हा मार्ग भक्तिमय झाला असून आषाढी वारीचा हा सोहळा भाविकांच्या मनात अविस्मरणीय ठरणारा ठरत आहे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.